आता एक वेलनेस कोच म्हणून काम करते. येस. आणि कोणतं कारण घेऊन तुम्ही या परिवारासोबत जॉईन झाला? तर माझं पण वाढलेलं वजन आणि त्याबरोबर इतर डिसऑर्डर भरपूर होत्या. त्यासाठी मी या जर्नीमध्ये जॉईन झाले. ओके. आणि मॅडम तुम्ही किती दिवसापासून जॉईन आहे? मी पण 2 वर्ष झाली सरांबरोबरच. दोघांनी स्टार्ट केले या बरोबरच. बाबतीत जोडीने आणि गोडीने मॅडम आणि सर या परिवारात जॉईन आहेत. आणि मग तुमच्यामध्ये काय बदल झालाय? येस सर, मला वाढलेलं वजन तर होतं, त्याच्याबरोबर डिसऑर्डर होते की 8 वर्षापासून मला किडनी स्टोनचा त्रास होता आणि ऑलरेडी माझे 5 शस्त्रक्रिया झाल्या होत्या अगोदरच. तर मला 6वं गुडघ्याचं लिगामेंट तुटलेलं आता या जर्नीमध्ये यायच्या अगोदर आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल आणि आता ऑपरेशन करणं माझी मनस्थितीच नव्हती ऑपरेशन करायची. आणि ऑपरेशन न करता कसं बरं होईल ह्याच्या शोधात होते आणि तेव्हा सरांना ही जर्नी मिळाली आणि ही लिंक पण मिळाली आणि तेव्हापासून सरांबरोबर मी पण वर्कआउट चालू केला आणि फ्रेश एनर्जी ड्रिंक ज्या वेळेस आम्ही घेतलं आणि त्याच्या 10व्या दिवशी माझा एक स्टोन पडला की जे 8 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो आयुर्वेदिक ॲलोपॅथिक म्हणजे कोणतंच सोडलं नव्हतं, पण एकही स्टोन पडला नाही. त्याच्या अगोदर या जर्नीत यायच्या अगोदर 1 वर्ष मला स्टोनचं ऑपरेशन पण करावं लागलं होतं आणि त्या अफ्रेश चालू केल्याने 10व्या दिवशी एक स्टोन पडला. मग तिथून आम्ही म्हणजे जर्नी स्टार्ट केली. तर पहिल्याच 3 महिन्यामध्ये मी माझा 13 किलोचा फॅट लॉस केला. वाव! खूप खूप अभिनंदन. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता 90 दिवसामध्ये तब्बल 13 केजी फॅटयुक्त वजन कमी केलं. जसे प्रयत्न करतात तसे तुम्ही काही प्रयत्न? येस सर, करत होते. 1 वर्ष मी अलार्म लावून ठेवला होता की आज वरती जाऊन व्यायाम करायचा, पण 1 वर्ष कधीच जमलं नाही की 1-2 दिवस गेले आणि केला थोडासा व्यायाम, नंतर गुडघा जास्त सुजला आणि नंतर चालताच येईना. 4 महिने म्हणजे असं जागेवर चेअरवर बसायचं, चेअरवरच बसून खाली मला मांडी घालून बसता येत नव्हतं. उभा राहिलं तर गुडघा सुजायचा. म्हणजे 4 महिने मी ट्रीटमेंट पण वगैरे कमी आली नाही. क्या बात आहे. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता मॅडम सांगतायत की वर्षभर प्रयत्न करत होत्या परंतु वर्षामध्ये फक्त 2 वेळेस गेल्या. मग या परिवारात आल्यापासून किती दिवस झोपल्या तुम्ही? 1 दिवस पण नाही सर. येस. तर आणि आपले कोच कोण आहेत? माझे कोच आहेत मिस्टर संजय कदम आणि खटके सर, खटके मॅडम. क्या बात आहे. डॉक्टर साहेब, कारण कोच कोणी पण असू शकतो, कारण सरांमध्ये झालेला सुंदर बदल आणि त्यानंतर मॅडमने देखील स्वतः सुरू केलं. तर डॉक्टर संजय कदम सर आणि महाराष्ट्र पोलीस खटके सर आणि ज्योती मॅडम खूप ग्रेट असे कोच आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडमनी तब्बल 13 केजी फॅटयुक्त वजन कमी, सरांनी तब्बल 27 किलो वजन कमी केलं. मेडिकल फ्री आयुष्य जगताय आणि आहेत. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की 6 ते 7 ऑपरेशन झाले होते आणि ज्यावेळेस लिगामेंटचं देखील ऑपरेशन करायची वेळ आली होती आणि तर त्यामध्ये आता या आमच्या परिवारामध्ये ज्या माता भगिनी आहेत त्यांना काय संदेश देणार आहात? पहिलं तर एक म्हणजे कसं स्टोनचा तर एवढा त्रास होता की माझं पहिल्या 3 महिन्यामध्ये 8 किडनी स्टोन पडलेत पूर्ण. 8 किडनी स्टोन. वाव! खूप खूप अभिनंदन. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता तब्बल 8 किडनी स्टोन 90 दिवसामध्ये निघून गेलेत. येस. येस सर. येस. आणि त्यासाठी मी फ्रेश एनर्जी ड्रिंक त्याच्यामध्ये आलो कॉन्सन्ट्रेट सिम्पली आणि आमच्या कोचनी मला सांगितलं होतं की किडनी मध्ये दुखायला लागले किंवा तुम्हाला वाटत असेल की स्टोन पडतोय किंवा हे, तर त्याचा त्रास व्हायला लागला तर दिवसभर 24 हायड्रेट प्यायचं आणि मी एक एक बॉटल बनवून ठेवायचे. तर असं एका स्टोनचं ऑपरेशन केलं होतं आम्ही, तर त्याला 75,000 रुपये खर्च आला होता. मग मी त्याच्यावरून हिशोब केला की म्हटलं एका फ्रेशनं जर 8 दिवसात एक स्टोन पडत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. आणि मग मी ते चालू केलं आणि 3 महिन्यात माझं पूर्ण स्टोन, एक तर स्टोन असं फुटून राळ होऊन पडली आणि स्टोन बरोबरच मला बॅक पेनचा त्रास होता. मणक्यात इंजेक्शन त्यामुळे वागता येत नव्हतं आणि तो पण पूर्ण कमी झाला आणि गुडघ्याचं लिगामेंट डॉक्टरांनी 1,75,000 रुपये खर्च सांगितला होता आता, पण मनस्थिती नव्हती. ऑलरेडी 5 ऑपरेशन अगोदर झालेत आणि आता हे करणं शक्य नव्हतं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन कराच पण त्याच्याबरोबर वजन पण कमी करा. आणि आपल्या या कॉलवरती निर्मला मुंडे मॅडम म्हणून आहेत,
त्यांचा मी पीसीओडीचा आणि गुडघ्याचं लिगामेंट तुटलेल्याचा अनुभव ऐकला होता. आणि तो अनुभव ऐकून मी मग कोचला विचारलं आमच्या, मला पण तर त्यांनी पण मला चेअरवर बसून वर्कआउट करायला सांगितला. आणि 10 किलो वजन कमी झाल्यानंतर मी उभा राहून वर्कआउट करायला लागले. त्याच्यासाठी मला जॉईंट सपोर्ट कॅल्शियम दिलं. आणि आता काय नाही, मी तुमच्या समोर 1 तास वर्कआउट केलेलं आहे आणि अजून पण 1 तास करू शकते सर. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. सर्वांनी जोरदार क्लॅपिंग करा सर आणि मॅडम साठी. कारण 27 किलो वजन कमी झालं, त्याचबरोबर सरांची शुगर, पहिले इन्सुलिन बंद झाले आणि मॅडमचं काय झालंय, लिगामेंटचा प्रॉब्लेम होता ते ऑपरेशन टळले, स्टोन गायब झाले आणि लाईफस्टाईल बदलली आणि आज मेडिकल फ्री औषध आहे. खूप खूप अभिनंदन. आणि हा डिस्क्लेमर आहे, कविता मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. आणि सर आणि मॅडम पुन्हा एकदा की थँक्यू सो मच. आणि सर्व महिलांसाठी म्हणलं तर कसं असतंय, आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत म्हणजे स्वतःसाठी काहीच करत नाही. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी करतो, कारण कर्तव्यच आहे आपलं. पण आपण स्वतःसाठी एवढ्या ह्याच्यात आपण गुंतून जातो की स्वतःसाठीच वेळ देत नाही. तर मार्क्यूस सरांना सॅल्यूट आहे, त्यांनी आपल्यासाठी ही संधी उपलब्ध केली की सगळे उठायच्या अगोदर आपण व्यायाम करून जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेऊन मोकळे होऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने 1 तास स्वतःसाठी, खास करून लेडीज. आणि हा मार्क्यूस सरांनी खरं तर आपल्यासाठीच बनवलाय, कारण एवढ्या सकाळी सकाळी महिलांनी काय चांगलं खाणं, तर हाच योग आहे. क्या बात आहे. ऑल फॅमिली मेंबर मॅडम सांगताय की आपल्या परिवारासाठी तर आमची माता भगिनी सतत झटत असते, परंतु स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि वेळ काढल्यानंतर काय तर या परिवारामध्ये जसं मॅडम मध्ये सुंदर बदल झाला, सगळ्या प्रत्येक आमच्या माता भगिनीमध्ये सुंदर असा बदल होणार. आणि खूप खूप अभिनंदन. आणि डॉक्टर संजय कदम सर आणि कविता मॅडम मध्येच नाही तर सर आमची ऑल फॅमिली ऑल न्यूट्रिशन घेतो आणि ऑल फॅमिलीला रिझल्ट आहे सर. 65 वर्षाची सासूबाई आहे, त्यांचं ऍक्युलाटोपेस घेतले, चष्मा 6 महिने झाले वापरत नाहीत. त्यांना रक्त पातळ व्हायची गोळी होती, ते बंद केले डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. जाऊबाईंना पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, सासूबाईंना बीपीचा त्रास होता, ती पण गोळी बंद केली डॉक्टरांनी. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आणि अमेझिंग आमच्या घरासाठी तर आमचा मुलगा, त्याचा पण रिझल्ट एवढा की 16 वर्षाचा असताना शाळेत पण करायचा. तो मतिमंद होता, त्याला काही समजत नव्हतं. या पायातली चप्पल वगैरे घालणं, उलटी घालायचा, त्याला काही म्हणजे कपडे सुद्धा स्वतःचे घालता येत नव्हतं, बॅलन्स होत नव्हता, भिंतीला उभा राहून कपडे घालायचा. या जर्नी मध्ये आल्यानंतर आमच्या कोचने आम्हाला डायनोशेक त्याच्यासाठी आम्ही घेतला, त्याच्याबरोबर सेल ऍक्टिव्हेटर, ब्रेन हेल्थ, त्याचं लहान मुलांचं सर्व न्यूट्रिशन त्याला दिले. 2 वर्ष झालं तो पण आमच्या बरोबर घेतोय. आता पूर्ण स्वतः गाडी चालवतोय, स्वतः इंडिपेंडेंट आहे तो. आणि दररोज आमच्या बरोबर. आज तो गावाला गेलाय. क्या बात आहे. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता की जो मुलगा शाळेमध्ये शिसू करायचा, तो मुलगा आज स्वतः गाडी चालवतोय आणि कुठे गेलाय, गावाला फिरायला गेलाय. सो अमेझिंग. येस, तर ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता, खूप सुंदर आणि जबरदस्त. आणि बदल कोणाच्या मध्ये झालाय तर डॉक्टर साहेबांच्या घरामध्ये एवढा बदल झालाय. तर बघा, तुमच्या घरामध्ये डॉक्टर आहेत का, आणि डॉक्टर नसतील तर नक्कीच या परिवाराशी संलग्नित राहा आणि नक्कीच तुमच्यामध्ये सुंदर असा बदल घडून आणला. आणि खूप खूप अभिनंदन, लय भारी. आणि हा डॉक्टर संजय कदम सर आणि कविता मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि यापुढे असंच वर्कआउट गाडी करा, आपला अनुभव वेळोवेळी या परिवाराला शेअर करा. थँक्यू सो मच. यस सर, कधीही आवाज द्या, आम्ही तयार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय सर मुलाचा आमच्या. ओके, पाठवलाय का? हो मॅडमला पाठवलाय. तर सर एक सांगतो, एक मिनिट. ज्या मुलासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला, खूप हॉस्पिटल गेले, परंतु नक्की सांगतो की मुलगा मतिमंद होता आणि आम्ही स्वीकारलो होता. आता जी आहे ती परिस्थिती स्वीकारली होती. परंतु आयुष्यामध्ये न्यूट्रिशनमुळे काय बदल झाला तर आमच्या कुटुंबामध्ये सगळ्याच ऑल फॅमिली मेंबरसाठी प्रत्येकाला रिझल्ट आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रिझल्ट माझ्या मुलाचा रिझल्ट होता. कारण त्या मुलासाठी खूप पैसा खर्च केला होता, खूप वेळ खर्च केला होता आणि टेन्शन मध्ये आम्ही राहायचो. ज्या मुलाला वय 17-17.5 वर्ष वयाचा मुलगा
त्याच्या कपड्यामध्ये त्याला शी केलेली कळत नव्हती, त्याला स्वतःला अंघोळ करता येत नव्हती, ज्याला कपडे घालता येत नव्हते. खूप म्हणजे चॅलेंज त्याच्या लाईफ मध्ये होते आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं कराव्या लागत होत्या. परंतु आम्ही एक विचार करायचो की ठीक आहे, आपण आहे तोपर्यंत ठीक आहे, आपल्या पश्चात ह्या मुलाचं भविष्य काय असणार, त्या विचारानं अंगावरती शहारा येत होता. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये अशी मतिमंद मुलं आहेत त्या कुटुंबामध्ये प्रत्येकाने विचार करा की आपल्या या मुलाचं भविष्य काय असणार. ते आम्हाला पण ते आईबाप म्हणून आम्हाला पण ती चिंता होती. परंतु थँक्यू म्हणेन सानप सरांना आणि खटके सरांना की त्यांनी घरी आल्यानंतर, आम्ही ऑलरेडी आरोग्य फॅमिली आमच्या आयुष्यामध्ये आली होती, सकस संतुलित आमच्या आयुष्यामध्ये आला होता. परंतु खरं सांगतो की कोच काय करू शकतो आणि कोच आपल्यासाठी कोण आहेत, कोच नक्कीच आपल्यासाठी देवदूत आहेत. सानप सरांनी ज्या वेळेला माझ्या मुलाला बघितलं त्यावेळेला त्यांनी विचारलं की मुलगा अबनॉर्मल आहे का, त्याला काय प्रॉब्लेम आहे. त्यांची हिस्ट्री सगळी सरांनी घेतली आणि मला फक्त एवढं सांगितलं की त्याला ब्रेन हेल्थ आणि डायनोशेक चालू करा. वजनही त्याचं कमी होतं सर, 10 किलोचा वेट गेन पण त्यानं केलेला आहे आणि आज आम व्यक्तीसारखी किंवा तुमच्या माझ्यासारखी लाईफस्टाईल तो जगतोय. आणि जो एक मतिमंद मुलगा, ज्या मुलाला 1.5 वर्षापूर्वी स्वतःला चालणं शक्य नव्हतं, चालणं म्हणतोय मी, त्याला बॅलन्स होत नव्हता, आज तो मुलगा एक मोटरसायकल चालवतोय. तो व्हिडिओ शक्य झाला तर प्ले करा किंवा नंतर कधी तर तुमच्या कॉलवरती प्ले करा की हा बदल आयुष्यामध्ये आमच्या सकस संतुलित आहारामुळे झालाय. आणि एक रिक्वेस्ट करतो, 100% खात्रीपूर्वक सांगतो की मेडिसिन खाऊन, खरं सांगतो मेडिसिन खाऊन किडनी खराब 100% होते, परंतु न्यूट्रिशन खाऊन कधीच किडनी खराब होणार नाही. एक सांगतो की न्यूट्रिशन हे कोणतंही मेडिसिन नाही की यानं आजार कोणता बरा होतो. परंतु लक्षात ठेवा, जर आपल्याला आजारमुक्त आयुष्य किंवा हेल्दी लाईफस्टाईल जर आपल्याला हवी असेल किंवा आपल्याला आयुष्य सुंदर जगायचं असेल, तर मेडिसिन फ्री आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच मेडिसिनला पर्याय किंवा मेडिसिन काय म्हणतो आपण, भविष्यामध्ये आपण आजारी पडू नये असं जर वाटत असेल तर नक्कीच न्यूट्रिशन हे खूप बेटर आपल्या शरीराची आहे आणि मेडिसिन ही आपल्या शरीराची मजबुरी आहे. चॉईस तुमची आहे. थँक्यू सो मच. येस, तर खूप खूप अभिनंदन, लय भारी. येस, मोकळं व्हिडिओ शेअर करा, पहा होतोय का. लय भारी. ऑल फॅमिली मेंबर पाहू शकता. बदल काय होतोय तर बदल सगळ्याच ह्यातून होतोय. सरांनी वेगळं तुमच्या समोर घेतलाय, मॅडमनी पण घेतलाय हा, आणि 27 किलो वजन तर कमी झालं. त्याचबरोबर इन्सुलिन, शुगर गायब झाले हा, आजीबाईचा चष्मा गायब झाला हा, मॅडम मधला लिगामेंट स्टोन गायब झाला आणि त्यांच्या जाऊबाईचं पिस्तोडी सारखा आजार देखील गायब झाला. आणि खूप खूप अभिनंदन, लय भारी. आणि पाहिले की परिवारामध्ये एक डॉक्टर असताना सुद्धा एवढं जर शारीरिक दृष्ट्या त्रस्त असतील तर काय होतंय की लाईफस्टाईल आणि फक्त आहारामध्ये आणि विहारामध्ये बदल केलाय, वेगळं काहीच केलं नाही. सो अमेझिंग, खतरनाक. आणि ज्यावेळेस बदल होतोय त्यावेळेस नॉट इज जोक, पाहू शकता सुंदर आणि सो अमेझिंग बदल झालाय. आणि ऑल फॅमिली मेंबर आज जवळपास आतापर्यंत 127 परिवार या कॉल मध्ये आहेत. तर 100% सर सांगतायत की तुमच्या घरामध्ये सुंदर बदल होणार आणि सर्वांना बदलासाठी खूप खूप शुभेच्छा. लय भारी. येस, मोकळ सर होतोय शेअर, तर आपण पाहूया. ओके, तर आपण व्हिडिओ पाहूया. दिसतोय का सर? नसेल दिसत बहुतेक, मला वाटतं ब्लर दिसतंय. हा, आता दिसेल. करा चालू, प्ले करा. ओके, पहा की बदल काय होते. सो अमेझिंग, खतरनाक. आणि ज्यावेळेस बदल झाला त्यावेळेस आज गाडी चालवतोय आणि जबरदस्त. येस, खूप खूप अभिनंदन, लय भारी. की बदल असंच नाही होत, तर वेगळं काहीच केलं नाही त्यांनी. जगातील नंबर 1चा सकस संतुलित आहार, कोचचं योग्य मार्गदर्शन आणि डेलीच
तीनही गोष्टीचा अवलंब केलाय आणि त्यांच्यामध्ये सुंदर असा बदल घडून आणलाय. येस, थँक्यू सर, गिरील सर आणि गिरी मॅडम, आम्हाला आणि आमचा अनुभव शेअर करायला त्याबद्दल मनापासून थँक्यू सो मच. येस Thank सर, you, नक्कीच sir. वेलकम असणार आहे. येस, थँक्यू सो मच. येस, अजून